चला आता ही दिवाळी म्हटलं ना तर आपल्या बायकांचा ना फक्त फराळामध्येच टाईम निघून जातो. काल लक्ष्मीपूजन होतं. आम्हाला जास्त पुऱ्या करायला टाईम भेटला नाही म्हणून अक्कांनी 2-3च पुऱ्या नैवेद्यासाठी केल्या होत्या आणि उरलेल्या सगळ्या पुऱ्या आज आम्ही करून घेतल्या. खरं तर ना आमच्याकडे फराळाला सुरुवातच पुऱ्यापासून करतात, पण यावेळी सगळे कामं सोबत आले ना तर पुऱ्याच सगळ्यात शेवट झाल्या. आता आमच्या पुऱ्या करायचं चालूच होतं, तेच आमचे दादा ते मला नेण्यासाठी आलेत. आणि पार्थ तर त्याच्या मामांना बघून उड्याच मारायला लागला, जसं काही तोच स्वतःच्या माहेरी जाणार होता. मस्त आंब्याच्या झाडाखालची हवा घेत घेत हे सगळे गप्पा मारत बसले होते. त्यानंतर सगळ्यांचे जेवण झाले आणि जेवण आटपून वगैरे सगळं आवरून आम्ही निघालो. भैयानी आणि दाद्यांनी तसंच आम्ही सगळ्यांनी अक्का अण्णाचे दर्शन घेतले. आणि पार्थचं इथं वेगळंच चालू होतं. त्याला घालायचे होते त्याचे सँडल आणि त्याच्याकडे कोणी लक्षच देत नव्हतं. शेवटी कंटाळून तो त्याच्या मामाकडेच गेला आणि सँडल घाल बोलला. खरं तर दादा मोठी गाडी यासाठी घेऊन आला होता की त्याला त्याच्या दाजींना पण न्यायचं होतं, पण पारच्या बाबांना बरं नव्हतं ना, त्यामुळे ते काय आमच्यासोबत आले नाही. आणि फायनली इकडे आल्यानंतर ना सगळ्यात पहिले ना फॅमिलीच्या न्यू मेंबरनेच आमचं स्वागत केलं. हा आहे आमचा टिपू, जो की नवीन होता माझ्यासाठी. टिपू घरात आल्यानंतर मी पहिल्यांदाच जात होते. इथे आम्ही पोहोचण्याच्या अगोदरच पार्थची मावशी आली होती आणि ती पार्थला खूप दिवसांनी भेटत होती, पण पार्थ तिच्याकडे जात नव्हता कारण ती सारखी पार्थला मारत असते. आणि इथे बघा आता पार्थ कसा त्याच्या दोन्ही आजींकडून आहे ना त्याचं पॅम्परिंग करून घेत आहे. खरं तर तुम्हाला सांगते, पार्थ झाल्यापासून ना माझ्याकडे जे अटेन्शन होतं ना सगळ्यांचं, ते सगळं डिवाईड झालं आहे. माझ्याकडेच कमी लक्ष आणि पार्थकडेच सगळ्यांचं जास्त लक्ष असतं. आता आज होता बुधवारचा दिवस आणि मम्मीने मला गेल्या गेल्या कामाला लावलं. ती बोलली, मी पार्थला बघते, तू पहिले बाजार करून ये. आणि मग मी आणि काकी आम्ही दोघीजणी गेलो बाजारला. हा आहे लोणीचा बाजार. दिवाळीमुळे तर जास्त गर्दी होती म्हणून मी काय आतमध्ये शूट केलं नाही, बाहेरच शूट केलं. आणि आजच्या दिवसाचा मला सगळ्यात जास्त आनंद याचा होता की मम्मीने दिलेल्या पैशांमधून पण मी सगळ्या वस्तू खरेदी करून ₹150 वाचवले होते. यामुळे मला खूपच आनंद झाला, कारण इतर वेळी ना माझे एक्स्ट्राचे पैसे जातात पण पैसे वाचत नाही. घरी आल्यानंतर ना मी, दीदी आणि पार्थने मस्तपैकी फटाके वाजवलेत. फटाक्यांमध्ये आम्ही फक्त भुईचक्कर आणि झाडंच उडवलीत. आणि असा होता आमचा दिवस. बाय.